नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या हप्त्यांची वाट पाहत होतो त्याबाबत आता एक मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता का अडकला होता आणि आता तो नेमका कधी जमा होणार याची तारीख आता समोर येत आहे। पुढच्या 2 आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात आनंदाची बातमी मिळणार आहे, पण त्यासोबत एक सावधगिरीचा इशारा सुद्धा आहे, कारण काही महिला या यादीतून कायमच्या अपात्र ठरणार आहेत। तुम्ही त्या यादीत तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, अनेकांच्या मनात प्रश्न होता की 3000 रुपये खात्यात का आले नाहीत, तर त्याचे मुख्य कारण होते ई-केवायसी प्रक्रिया आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात। 30 एप्रिल ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शेवटची मुदत वाढवून देण्यात आली होती। जोपर्यंत सर्व पात्र महिलांची पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारला निधी वितरित करता येत नव्हता। आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून डेटा फिल्टर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। मार्च आणि एप्रिल हे 2 महिन्यांचे हप्ते पेंडिंग पडण्यामागे हेच तांत्रिक कारण होते। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, हप्ता कधी येणार। विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच साधारणपणे 15 ते 20 मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये मार्च प्लस एप्रिल एकत्र जमा होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। सरकार आता युद्धपातळीवर काम करत आहे। ज्या महिलांनी 30 एप्रिलपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या बँक खात्याची पडताळणी आता यशस्वी झाली आहे, त्यामुळे आता वितरणात कोणताही अडथळा उरलेला नाही। पण बहिणींनो, इथे एक कडू सत्य सुद्धा आहे। ज्या महिलांनी 30 एप्रिलची मुदत उलटूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या महिला आता या योजनेतून अपात्र ठरवल्या जाणार आहेत। जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला हे थकीत हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे ज्यांनी वेळेत काम पूर्ण केले आहे फक्त त्यांनाच या 2 आठवड्यात लाभ मिळेल। थोडक्यात सांगायचे तर आता प्रतीक्षा संपली आहे। पुढच्या 14 दिवसात तुमच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण केली आहे का आणि तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करीन। अशाच खात्रीशीर आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।